सो वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर मित्रांनो आता सकाळी उठलो मी. सकाळी नाही बघ 8 वाजले असतील. रात्री खूप लेट झोपलो ना त्याच्यानं आणि काल कामाला गेलो तर त्याच्यामुळे पुरं थकलो मी. तुम्ही बघू शकता माझा आवाज पण कसा झाला तर एवढं थकलो ना त्याच्यानं. रात्री घरी आलो, थोडं घर सफा केलं, पूर्ण सारज वगैरे केली. त्यानंतर मी नॉनव्हेज आणलं बाहेरून. पप्पाने भाजी वगैरे केली. मी आधीच रुपालीने पोळं करून दिलं मला आणि मी भात केला. तर रात्री आलो, जेवण वगैरे केलं आणि रात्री थोडं लेट झोपलो कारण की घरचे पण थोडं काम होते ना, भांडे वगैरे घासायचे आहेत मला, मम्मी घर नाही त्यामुळे. तर ते सर्व केलं आणि नंतर लेट झोपलो. त्याच्यानं सकाळच उठायला इच्छा नव्हती होत माझी, कारण की काल कामावर घरी आलो पुरा अंग एकदम वखळलेलं. तुम्ही बघू शकता सध्या चेहरा कसा आहे. सध्या सुटलो. चला फ्रेश वगैरे झाल्यानंतर बोलू. पप्पा कुठे काय आहेत तर बघू. पप्पा पण उठले आहेत ते, कारण की नाही तिथं बाहेर पण नाही आहेत. मी एवढे बाहेर गेले असतील तर भेटू नंतर. सो गाईज मी आता ब्रश वगैरे केला, थोडं खाऱ्या होत्या 2-3 तर खाऱ्या वगैरे खाल्ल्या आणि आता जातो कंटो आणायला. सरकार राशन असते ना ते थैल्या वेळा काढल्या, राशनचं बुक वगैरे ते घेतलं. पप्पा बाहेर गेले तर आले, तर आता लवकर जाऊ. तिथे गर्दी असेल तर ते पाहू, त्यांना भेटू, जे काय म्हणतात बोलू त्यांच्याशी, काय म्हणतात पाहू. त्यांनी म्हटलं संध्याकाळी तर संध्याकाळी जाऊ. आता जरी तिथं थोडं वेळ थांबू तर तिकडे तुम्हाला दाखवतो. चलो काय झेपा इथं कंट्रोल भेटते. कंट्रोल बंद आले नाही वाटते. एकदा कॉल करून पाहू त्यांना. त्यांना मी सगळे कॉल केला तर त्यांना कॉल आन्सर नाही. इकडं कॉल करून पाहू. कंट्रोल बंद ना, कॉल करून त्यांना. सो गाईज मी त्या कंट्रोलला मामाच्या घरी पण गेलो. त्यांच्या घराला लॉक होता आणि कंट्रोलर पण जाऊन आलो. कंट्रोलमध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर आता घरी जाऊ, रोजच मग कामावर काय ते करू. आणि मला गाडी पण आज वॉश करायची आहे, पूर्ण गाडी पण धुवायची मला. तर गाडी पण धुवून घेऊ आज आणि बाकी अदर जे काम आहे ते पण करू. मला गाडी नंबर पण घ्यायला जायचं आहे आज अर्जंटमध्ये. जर काम असेल तर कामाला जाऊ, बाकी सगळे कामं राहू द्या म्हणजे कामाला जाऊ. तर लवकर चला घरी. पप्पा तुम्हाला सांगायला लागेल किंवा कंट्रोल वगैरे बंद आहे म्हणून त्याची पण चिंता होती. ठीक आहे, चला घरी गेला भेटतो. बस पोचतो आपण. हा माझा फ्रेंड आहे हो राजा. अबे साले तभी चलो घर. मी आता चहा बनवला आणि रातची जी भाजी होती ती गरम पण केली आणि कॅन घ्यायचे ते पप्पा कॅन घेत आहे आणि ते कॅनमधलं मी थोडं पाणी होतं ते बॉटलमध्ये भरून घेतलं आणि चहा पण होतो. पप्पाला चहा पाहिजे तर पप्पा म्हणत आहे चहा आणि खारी जे आहेत त्या थैलीमध्ये ते खाण्याचं. सो गाईज मी आता रातचा भात होता आणि रातची भाजी होती गरम केली मी. तुम्हाला सांगतो मी ऑलरेडी तरी खातो मी सध्या. आता सध्या मी खारी आणि चहा खाल्ला, मला भूक झाली नाही म्हणून मी खातो आता रूममध्ये बसून गादीवर. बघू शकता, कारण मला खाली जेव्हा वाटत नाही. फॅमिली वगैरे सोबत जेवायचं असलं तर खाली बसून जेवतो आम्ही, पण मला एकटे जेवत असलं मी असं बसतो या रूममध्ये आणि जेवण करतो. त्या रूममध्ये जातो, त्या रूममध्ये जाऊन बसून राहतो, जेवण करतो. मोबाईलवर काय पण पाहत बसतो आणि जेवण करत बसतो. तर आपला ब्लॉग असं कंटिन्यू चालत राहणार. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा. आणि एक गोष्ट नवीन व्ह्यूअर असताना प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप वगैरे करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये धमाल मजा मस्ती होणार आहे, कारण माझी जी फ्रेंड आहे रुपाली तिच्यासोबत मी काल भांडणं गेली. तर आज बघू ती आली तर, कारण की दुपारचा स्वयंपाक करायचा ना, तर मला पोळा येत नाही म्हणून मी तिला मेसेज टाकला की तू येतेस तर. तिचा अजून रिप्लाय आला नाही. जर ते आली तर तिच्यावरून रोडली बिहेव करू. तुम्ही ब्लॉगमध्ये पाहत जाता. सो स्टे ट्यून. सो गाईज फायनली माझ्या फ्रेंडचा मला कॉल आला होता रुपालीचा, किंवा ये म्हणून घ्यायला मला. चपात्या वगैरे करून घ्यायच्या घरच्या आणि भाजी वगैरे पण करायची. आज संडे आहे तर पप्पा आज बाजार करायला गेले. मला दाखवणार मी काय काय टेस्टी आणतात पप्पा माझे खायला. तर तिला घ्यायला जातो आता बाईकवरती येऊन. बघा आपली बाईक. तर आणि ते कंट्रोल उघडा आहे ते पण बघू असलं तर त्यांची पण बोलू काय म्हणतात तर केव्हा बोलवतात काय बोलत असतं त्यांची पण बोलू. तर चला जाऊया आता. आणि गाडी चालवत असावं आता मोबाईल बघायला चांगलं नसते. मालूम है तेरे बाप को मत सिखा. सो काय किती गेलं वेळ बाहेर आली.
सो गाईज फायनली मी ला घेतलं आणि आता जात आहो घरी. हे माझी बेस्ट फ्रेंड आहे तशी, पण हिच्यापासून मी नाराज हो कारण की काल माझ्यासोबत जास्त शिल्लक बोलली आणि मला खूप जास्त राग आलेला याचा. अच्छा. ती 24 सोबत बोलायची, पण काय करू, बेस्ट फ्रेंड आहे ना, राहायचं नाही आहे ना. काही तो बोल. हां भानगडा मीच भानगडा मीच आहे ना. ठीक आहे घरी जाऊन बोलू आता, बाईक चालवतो. तो काही फायनली मी दळण वगैरे आणलं पण पुढचं आणलं पूर्ण. मम्मी पण आली, मम्मीला पण पिक केलं मी. मम्मीने काही खायला आणलं का? मम्मीने बर्फी आणले. कशा आहे ते? खव्याचे. कोणाचे? खवा, दुधाचा खवा, गुलाबजामुन बनवतो तो त्या खवायच्या आत. चला हे आठवून घेऊ. यम्मी ऑर्डरला आहे रुपाली. हे काय तो भात जळत आहे तो. पप्पा आले का? तर आता सध्या दळण नाही, दळण तर आणलं तर मला आता जायचं कंट्रोल नाही. कंट्रोलवर घेऊन येऊन मी आता म्हणजे घरून ते रुपालीची हटली होती, म्हणजे तिला भिव लागायचं आहे. तर आता थोडं अंग पुसतो, पॅन्ट चेंज करतो आणि मी कंट्रोलला जाऊ. पूर्ण फुटसाडली बघ, पुरा फुटसाडली, पुरा फुटसाडलं एकदम. तर चला कंट्रोलमध्ये जाऊ, लवकर कंट्रोलला घेऊन येऊ. मम्मीची पर्स हरवली होती. सो गाईज आता मी अंडे आणले होते विकत आणि अंड्याची चटणी मी माझ्या हाताने स्वतः बनवली. हे बघा, हे खाते सध्या. हे मॅडम इकडं काय हे खातं आता. आणि मी पण जेवण केलं, पप्पाला पण भूक लागली होती तर पप्पानी पण जेवण केलं. मम्मी ट्रॅव्हल करून आली, मम्मीला भूक वगैरे नाही लागली म्हणून मम्मी खाल्लं वगैरे काहीच नाही. आणि माझे जे फ्रेंड आहेत बाळूभाऊ नरवाडे, ते गेले तिथे सासरवाडी ते, तर त्याच्या ड्युटीवर मला जायचं आहे. 4:30पर्यंत मला पोचावं लागते तिथं. त्यांनी म्हटलं कारण की त्यांचं अल्टरनेट कोणी नाही ना, म्हणून त्यांनी मला कॉल केला. आणि एक गोष्ट अजून की आता या मॅडमने घेऊन मला शिवणीत जायचं आहे. जे काहीतरी घ्यायचं आहे सामान वगैरे आहे ना. काय घ्यायचं तुला? उद्याचं तीळ संक्रांत आहे ना. उद्या संक्रांत आहे म्हणून मला सामान घ्यायचं. पूजेचं कुठलं? मडके, ऊस, अजून बिब्याचे फुलं, अजून बस झालं. तर इथं एवढं सामान घेऊन घेऊ आणि नंतर आपण एवढा ड्युटीवर मी थोडा फ्रेश वगैरे होईल, थोडा हँडसम बनून जाईन. कारण कसं लेडीज असते ना, म्हणून थोडं नटून नटून झाला की ना, कसं आहे इज्जत राहिली पाहिजे आपल्या. आहे की मॅडम? हां काय म्हणली? सो भेटू आपण रस्त्यानं. हे बा आतापर्यंत या पोरीनं परेड घेतली, या मम्मीनं परेड घेतली मला. एवढ्या बोलले मला आतापर्यंत, हे लय भयानक. तर आता चाललो मी पिकेट ड्युटीवर, ते माझ्या मित्राचं अल्टरनेट बनवून. तर मम्मी ना एवढी बोलली मला लय, आणि खडूस बाई भिवाली. सो चला आता जाऊ. चलो बेटा.